ज्ञानेश्वर मडवी यांचा सन्मान केला जात आहे। स्क्रीनवरती आपण पाहू शकाल सन्मान होताना आपण पाहतोय। धन्यवाद। तर दुपारचे 12:09 होत आहेत। आपण पाहतो UPL उरण प्रीमियर लीग उरण टेनिस क्रिकेटच्या इतिहासातील हे पहिलं पर्व जे अखंड उरण तालुक्याला एकत्र करतात। सामन्याला सुरुवात होताना आपण पाहताय मैदानामध्ये मिड ऑफच्या डोक्यावरून हा चेंडू खेळला जातोय। लॉंग ऑफकडे माफ करा, एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू, डीप एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू चाललाय, जिथे मात्र क्षेत्ररक्षक बाळा येत आहे। चेंडू स्टॉप केला जातोय। सिंगल मात्र मिळते। धावसंख्या बिनबाद 2 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत। मैदानावर आपण पाहू शकाल 2 संघ, एकीकडे आहे चन्नू फॅन्स क्लब पुंडे बोकरविडा, तर दुसरीकडे आहे मयूर स्मृती गावठाण। या 2 संघांमध्ये या स्पर्धेच्या चौथ्या दिवशी हा दुसरा सामना चालू आहे। पहिला सामना झाला होता खोपटे टायगर्स विपक्ष मितांश 11 गावदेवी विंदणे या 2 संघांमध्ये। थर्ड अंपायरसाठी रेफर केलं जात आहे। याच दरम्यान मी विनंती करतो परत एकदा अतिथी कक्षामध्ये आदरणीय श्री प्रीतमजी चोगले यांना की आपण मंचिकावर यायचं आहे। आदरणीय श्री प्रीतमजी चोगले, आज आपण पाहतोय मित्रांनो या स्पर्धेच्या माध्यमातून चमचमती ट्रॉफी आणि या टी शर्टवर असणारा सिम्बॉल शिव साईराम 2828 यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालाय। त्याच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो या समालोचन क्षेत्रातून, निवेदन क्षेत्रातून ज्यांना रायगड जिल्हा परिषदेचं सर्वात महत्त्वाचं बिरुद प्राप्त झालं, अर्थातच रायगड भूषण हे पुरस्कार प्राप्त करते आदरणीय श्री आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक नितेश पंडित सरांचा एक विशेष सन्मान शिवसारण 2828 यांच्या वतीने या ठिकाणी केला जातोय। जी कल्पना मनामध्ये आल्यानंतर ती सत्यामध्ये उतरली जाते आणि म्हणूनच प्रोत्साहित करणारे हे व्यक्तिमत्व आहे मंगेश चोगले यांचे बंधू आदरणीय श्री प्रीतमजी चोगले यांच्या शुभ हस्ते पंडित सरांचा हा विशेष सन्मान शिवसाईराम 2828 यांच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातो आहे। एक सुंदर अशी आकर्षक भेटवस्तू त्यांच्या वतीने या ठिकाणी त्यांना दिली जाते। मी विनंती करतो या आदरणीय श्री प्रीतमजी चोगले यांना की आपण आपल्या शुभ हस्ते रायगड भूषण आदरणीय श्री नितेश पंडित सरांचा या ठिकाणी सन्मान करावा। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। निवेदन क्षेत्रातील ब्रह्मास्त्र म्हणून ज्याला संबोधलं जातं रायगडच्या मातीमध्ये धन्यवाद अतिशजी। स्पर्धा फार मोठी आहे। अनेक प्रेक्षक मान्यवर सातत्याने मात्र या स्पर्धेला भेट देत आहेत आणि येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा इथे यथोचित मान सन्मान केला जातोय। ऐकणाऱ्यांची थोडीशी, श्रोत्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत। बराच वेळ इथे मात्र खंड येतोय। हवेमध्ये उडालेला हा चेंडू फ्लाय स्लिप मध्ये झेल टिपली जाते आणि पहिला फलंदाज या सत्रामध्ये आशिष मते होतोय झेलबाद। यांना मी विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे। तर आज या ठिकाणी क्रिकेटची जरी प्रतियोगिता असली तरी उरणचा झेंडा रायगड तांबड्या मातीतून रांगडे मल्ल तयार करायला खऱ्या अर्थानं लागतं ते जिगरी काळीज आणि असाच एक वाघाच्या काळीजाचा असणारा हा मयूर कदम उरणचा सुपुत्र असल्याचा खरं तर तमाम उरणकरांना सार्थ अभिमान त्याच्या कर्तृत्वाचा आहे। नाव आहे मयूर कदम।
विनंती आहे मयूर कदमला की आपण सन्मानपूर्वक मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. तर मैदानामध्ये आपण पाहतोय एका षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना मयूर स्मृती गावठाण संघाची धावसंख्या आहे 1 बाद 5 धावा. हा चेंडू फुल टॉस आहे. आडव्या बॅटनं मात्र त्याला प्रत्युत्तर दिलंय. चेंडू अगदी गरंगळ डीप स्क्वेअर कडे चालाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले अगदी गोळीच्या वेगानं. फलंदाज एकीकडे आहेत वैभव पाटील, कणटवली गावाचा हा खेळाडू. उरण तालुका जर आपण पाहिला तर 62हून अधिक गावं ज्या तालुक्याला लाभलीत आणि त्याच पैकी एका कणटवली गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू बऱ्याचशा मोठ्या मोठ्या स्पर्धा व्यवसाय खेळाडू म्हणून सुरुवात झाली आहे. गोलंदाज सत्यम भोईर आतापर्यंत 2 चेंडू रिलीज करतात. 8 धावा ज्यांनी खर्च केल्यात. अफलातून खेळी मैदानामध्ये चालू आहे. याच दरम्यान या कार्यक्रमास UPL ला कबड्डीच्या मैदानातील हा उरणचा ढाण्यावाग बेंगलोर बुल्स मधून खेळताना पहिली मॅच खेळला आणि उत्कृष्ट पकड म्हणून ज्याला चमकणारा चमचमता तारा मयूर कदम आणि त्यांच्या समवेतच मनोज पाटील ग्रामसुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष निलेश शिंदेसारखे दिल्ली दबंगचे कर्णधार यांनी सांगितलं, पेट्रोल पंपाच्या अलगद सराव करताना आम्ही ज्याच्याकडून कबड्डीच्या काही गोष्टी शिकलोत ते मनोज पाटील यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. क्रीडा क्षेत्रातील UPL मधील पहिल्या पर्वात आपलं मंचावरती शब्द सुमनानं सहर्ष स्वागत. मैदानामध्ये आपण पाहताय फार मोठा धक्का बसला मयूर स्मृती गावठाण संघाला. बाद होणारा फलंदाज वैभव पाटील इथे मात्र झेलबादच्या स्वरूपात मैदानातून बाहेर येतात. ज्यांच्या फलंदाजीचं विश्लेषण केलं तर 9 चेंडू ज्यांनी फेस केले, 6 चेंडू ज्यांनी फेस केले, एक षटकाराच्या साह्यानं 9 या धावसंख्येवरती झेलबादच्या स्वरूपात मैदानातून बाहेर आले. जुगल घरत ज्या खेळाडूने टिपला झेल. गायक किती पट्टीचा असला तरी तबल्यावरती कोणा टाळकऱ्याची साथ त्याला कशी मिळते हे तेवढंच महत्वाचं आहे. गोलंदाज किती उत्तम गोलंदाजी करतोय त्यापेक्षा क्षेत्ररक्षक सुद्धा त्याला कशी साथ देतात या गोष्टीला सुद्धा तेवढंच महत्व दिलं जात आहे. पहिला बाद होणारा फलंदाज आशिष मते सुरुणपाडा गावचा खेळाडू. तदनंतर वैभव पाटील बाद झाले. आता मात्र 4थ्या क्रमांकावरती येत आहेत गावठाण गावात या खेळाडू. नाव आहे अंकुश टकले. गावदेवी गावठाण संघाच्या वतीनं ग्रामीण स्पर्धा, विनोद स्पोर्ट्स गावठाण संघाच्या वतीनं ग्रामीण क्रिकेट खेळणारे हे खेळाडू आज मात्र नेतृत्व करतात मयूर स्मृती गावठाण संघाचं. हा चेंडू मात्र फार चांगल्या पद्धतीने एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळला. डीप मध्ये चेंडू येतो जिथे मात्र बाळा आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. खरं तर चौकार षटकारानंच धावा येतात असं नाही तर सिंगल डबलनं सुद्धा धावसंख्या जमत असते असं सांगणार आता मात्र हा फटका होता असं म्हणावं लागेल. कारण एकीकडे आपण पाहिलात वैभवने षटकार लगावला पण त्यानंतर त्याला मोह आवरला नाही आणि त्या षटकारापायी त्याचा बळी पडला. ओहो, अफलातून शॉट आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण. आवडलं असेल तर टाळ. जबरदस्त क्षेत्ररक्षण ज्यांचं पाहायला मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये असणारे हे क्षेत्ररक्षक अफलातून क्षेत्ररक्षण. मी अगोदर सुद्धा सांगितलं गायक किती पट्टीचा असला तरी टाळकरी कसा आहे तबल्यावरती साथ कशी मिळते याला सुद्धा तेवढंच महत्व आहे. गोलंदाज अफलातून अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय पण त्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर गेलेला चेंडू मैदानावरती अडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा क्षेत्ररक्षक किती करतात या गोष्टीला सुद्धा तेवढंच महत्व दिलं जातं. आणि म्हणून या क्षेत्ररक्षकांनी आज पुन्हा एकदा मात्र आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. 2 षटकांचा खेळ संपतोय. या 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना मयूर स्मृती गावठाण संघाची धावसंख्या होती 2 बाद 16 धावा. क्रिकेटची नव्हे तर कबड्डीची जाण आहे. क्रिकेट कबड्डी याच्यामध्ये तफावत नाही परंतु महाराष्ट्राच्या मातीत मर्द मराठ्यांचा खेळ म्हणून कबड्डी समजला जातोय. रुपेरी पडद्यावरती प्रो कबड्डी आला आणि कबड्डीला सुगीचे दिवस आले.
परंतु आपला उरणचा चमचमता तारा प्रो कबड्डीमध्ये पाहायला मिळाला. हे ज्यांचं स्वप्न होतं त्यांनी मनापासून जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मयूर याचा सन्मान या ठिकाणी बँगलोर बुल्स मधून खेळणारा अगदीच पहिलीच पकड उत्तम होती म्हणून ज्याला पारितोषिक प्राप्त झालं तो प्रो कबड्डी 2021-22 मधील आपला उरणचा या उरणच्या मातीतील कबड्डीचा ढाण्यावाग मयूर कदम. अगदीच 4 ते 5 वर्षापूर्वी एवढा छोटा मयूर मैदानावरती खेळताना गणेश क्लब मधून खेळताना दिसायचा. कधी एकदा बँगलोर बुल्सचं नेतृत्व करू लागला. त्याचबरोबर आणि नक्कीच संभाव्य भारतीय टीम मध्ये ज्याची निवड झालेली आहे अशा मयूरला जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण शुभेच्छा देऊया पुढच्या वाटचालीसाठी. आणि अगदीच बाजूला असणारा कबड्डी मला वाटतोय काही कबड्डीपट्टू ज्यांनी बोकडवीराच्या मातीत घडवले. चेंडू द्यायचा लगेच. स्वयंसेवकांना विशेष विनंती, आपण थोडं तत्पर राहूया. ग्राम सुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष आदरणीय मनोज दादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन पप्पू सूर्यराव यांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते दबंग दिल्लीचा निलेश शिंदे असेल, तदनंतर विशाल माने असेल, असे काही खेळाडूंना ज्यांचं तोंड भरून कौतुक कबड्डीच्या त्या मैदानावरती बोकडवीराच्या केला. तोच कौतुक पात्र असणारा लेजंड खेळाडू कबड्डीच्या मैदानातील. कारण कबड्डी खेळण्यासाठी बुद्धीमध्ये कुशलता आणि मनगटामध्ये ताकद असावी लागतोय. ती ताकद आणि कुशलता यांचं संमिलन ज्या मैदानावरती पाहायला मिळतोय त्या कबड्डी मधील मनोज पाटील. ओटू प्रसाद भोईर सर. धन्यवाद. तिसरं षटक चालू आहे. गोलंदाज जुगल घरत. पहिल्या षटकामध्ये आपण प्रथमेश मात्रेला पाहिला. दुसरं षटक हाताळणारे सत्यम भोईर आणि आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये जुगल घरत. बेंडकळ गावातील खेळाडू फुल टॉस आहे, मात्र डीप स्क्वेअर लेग कडे खेळला जातोय. झेल टिपलाय पंचाने इथे मात्र नो बॉल घोषित केला. त्यामुळे इथे मात्र 1+1 अशा 2 मिळणार 2 मिनिटात आणि प्लस नेक्स्ट डिलिव्हरी फ्रीट असणार आहे. या 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पोहोचला जात आहे 24 वर. पहिल्या षटकामध्ये 5 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 11 आल्या. हे तिसरं षटक, ज्या तिसऱ्या षटकातील 2 चेंडूमध्ये आतापर्यंत आल्यात 8 धावा. यावेळेस सुद्धा फुल टॉस आहे, परंतु मात्र दिशा दिली आहे डीप एक्स्ट्रा कव्हर कडे, जिथे क्षेत्ररक्षक चेंडू फेकीपर्यंत 2 धावांसाठी जी तत्परता दाखवली नाही ती पूर्ण सुद्धा केली आहे. 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांच्या साह्याने धावफलक पोहोचलं जात आहे 26 वर. 26 रन्स. जर खेळपट्टीचा आपण विचार केला, स्पर्धेचा हा 4था दिवस. सातत्यानं मी म्हणेन गोलंदाजाला जास्तीत जास्त साथ देणारी खेळपट्टी म्हणून प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. हा चेंडू मात्र अगदी हवेमध्ये झेप घेऊन चेंडू झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र लॉंग स्टॉप क्लिअर करतोय, जातोय सीमा पार चौकार. स्मृती गावठाण नाव घेतलं तर लगेचच एक चेहरा उभा राहतो. अगदी जासई परिसरामधील एक सुप्रसिद्ध उद्योगपती म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आज ज्या नावाच्या खऱ्या अर्थानं एक वेगळा ब्रँड होऊन बसलाय पुन्हा. वेग आहे, पण त्या वेगाला योग्य ती फक्त दिशा दिली जाते. फलंदाज अंकुश टकलेच्या माध्यमातून सलग 2 चेंडू 2 बॅकवर्ड पॉइंट कडे आपण पाहिले, जे 2 डीप दरम्यान कडे चौकार आले. तिसरा आहे
तिसरं षटक 3 षटकं संपतायत. ड्रिंक ब्रेक होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या आहे 3 बाद 34 धावा. 3 बाद 34. तीन बाद धावसंख्या आपण पाहताय 34. 3 बाद 34 अशी धावसंख्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. स्क्रीनमध्ये आपण पाहू शकाल 34 वर 3. खरं तर हे सर्व का पाहू शकतो, एकच माध्यम आहे, नाव आहे साईप्रीत लाईव्ह. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपण अगदी जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवला जातोय. सामना जर आपण पाहिला तर चन्नू फॅन्स क्लब पुंडे बोकरवडा विपक्ष मयूर स्मृती गावठाण या दोन संघांमध्ये सामना चालू आहे. मयूर स्मृती गावठाण संघाचे पुरस्कर्ते फार मोठं नाव ज्यांचं आहे. आज आपण पाहताय सुनील शेठ शांताराम शेठ मडवी म्हणून ज्यांची फार मोठी ओळख आहे. नाम ऐसा करो की नाम से ही काम हो जाए, काम ऐसा करो की काम से ही नाम हो जाए असं आपण म्हणतो. पण त्यासाठी तसं कर्तृत्व सुद्धा असावं लागतं आणि तेच एक कर्तृत्ववान पुरुषानं खऱ्या अर्थानं पुरस्कृत केलेली ही टीम मैदानामध्ये फलंदाजी करताना आपण पाहतोय. तर दुसरीकडे आपण पाहतोय जगाच्या पाठीवरती एकच नातं असं आहे जो माणूस आपल्या स्वभावातून निर्माण करत असतो आणि ते नातं आज हे जग सोडून जाऊन सुद्धा ज्याने निर्माण केलंय आणि त्याच्याच खऱ्या अर्थानं आठवणीला उजाळा देणारा खऱ्या अर्थानं संघ मैदानामध्ये पाहतोय. नाव आहे चन्नू फॅन्स क्लब. विशेष कौतुक करेन मी आज या त्याच्या इतर सहकाऱ्यांचं ज्यांनी आपल्या मित्राच्या नावानं हा संघ पुरस्कृत केलाय. संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 आहे. 3 बाद 34. पुढचा चेंडू गोलंदाज असणार आहे सत्यम भोईर. सत्यम भोईरचा हा चेंडू गोलंदाज क्रमांक 4 होतोय झेल बाद. फलंदाज निहाल नाईक. एक षटकार ज्या निहालच्या बॅटमधून आपण येताना पाहिला तो इथे मात्र झेलबादच्या स्वरूपात आपण पाहताय. हे सत्र मात्र या सत्रातील त्याच्या खेळीचा अंत होताना दिसला. आता मात्र मैदानावरती 6व्या क्रमांकावरती येणारा फलंदाज नाव आहे अतिश मते. गाव आहे सुरुणपाडा गावातून बिलॉंग करतो. ग्रामीण स्पर्धा नेहमी तिकडे खेळत असतो पण आज मात्र नेतृत्व करतोय मयूर स्मृती गावठाणच्या वतीनं. आज मात्र या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहणार आहोत. रिव्हर्स स्ट्रोक अटेंड केला, अफलातून स्ट्रोक, अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका. डीप बॅकवर्ड पॉइंट. आल्या मात्र ज्यानं चौकाराच्या सह्यानं सुरुवात केली, वैयक्तिक खातं खोळलंय. 5व्या क्रमांकावरती आलाय प्रितेश थळी म्हणून हा खेळाडू. विंधने नवापाडामधील हा खेळाडू प्रितेश. रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये विंधनेच्या मैदानावरती का अफलातून फलंदाजी ज्याची दरवर्षी सातत्याने पाहायला मिळत असते पण आज मात्र टेनिस बॉल मध्ये सुद्धा तो आपले तोरे दाखवतोय समोर एक उत्तम शैलीचा गोलंदाज असताना. ऑनसाइडला स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिला तर शॉर्ट स्क्वेअर लेग मधून डीपकडे जाताना दिसतोय. सिंगल मिळाले, डबल साठी प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक जसा थोडासा गडबडला ना तशी लगेचच दुसऱ्या धावेसाठी मात्र इथे कॉलिंग केली आणि ती पूर्ण सुद्धा. 2 मिनिटात धावसंख्या होते 40. एक समाधानकारक धावसंख्या म्हणायला वावगं ठरणार नाही कारण या स्पर्धेमध्ये 38 धावा सुद्धा डिफेंड झालेल्या आहेत. त्यामुळे 40 धावा आतापर्यंत होत आहेत. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी. एक षटकाने काय चेंडू. रिव्हर्स स्ट्रोक अटेंड करण्याचा हा प्रयत्न इथे मात्र यावेळेस असफल झालाय. सत्यम भोईर. गेल्या आठवड्यामध्ये या खेळाडूचा खेळ आपण अंजूरच्या मैदानावरती पाहिला असेल. अक्षरशः तमाम उरणकरांच्या खऱ्या अर्थानं अपेक्षा, आकांक्षा, अभिलाषा ज्या संघाच्या विजयासाठी लागल्या होत्या त्या संघाचं नेतृत्व करणारा खेळाडू सत्यम भोईर फुंडे गावातून नेहमी खेळत असतो. हा चेंडू हलक्या हाताने फक्त दिशा दिलीये. चेंडू शॉर्ट पॉइंट मधून डीपकडे जाताना दिसतोय. सिंगल मिळाले, डबल साठी प्रयत्न झालाय.
आणि मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. मधली फळी कशी सांभाळावी याचं उत्तम उदाहरण देणारी फलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. नाव आहे प्रितेश तळी आणि अतिश मते. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. अगदी डाव सावरण्याचा प्रयत्न करतात हे दोन फलंदाज. समोर अप्रतिम गोलंदाजी असताना स्वतःची विकेट सुरक्षित ठेवून करणारी फलंदाजी. ओहो, यावेळेस मात्र नागपूरला जाऊन मात्र हेलिकॉप्टर लुक दिलाय. कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू स्टॉप केलाय पण 2 धावा रोखणं कठीण कारण वेग सुद्धा तेवढाच आहे. इथे मात्र फलंदाजांच्या धावगतीचा 2 मिनिटात आणि या 2च्या साह्यानं धावफलकावर पोहोचतोय आपण 44 धावा. 44 रन्स आफ्टर 4 विकेट 4 ओव्हर्स म्हणजे 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे अगदी 4 चौकार मात्र मी म्हणेन स्क्रीनवरती पाहायला मिळतील. 44 4 षटक 44 धावा आणि 4 बाद. चार षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 44. शेवटचं षटक अध्यक्ष डॅशिंग नेतृत्व आदरणीय महेंद्र शेठ घरत यांचं शुभ आगमन या ठिकाणी होताना दिसतोय. मी विनंती करेन प्लीज सन्माननीय मान्यवरांनी आपल्या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. सत्यमभूईच्या 2 षटकामध्ये तब्बल 21 धावा आल्या आणि 2 विकेट्स ज्यानं प्राप्त केल्या. प्रथमेशने एक षटक हाताळलं, 5 धावा खर्च केल्या, 1 विकेट प्राप्त केली. तदनंतर जुगल यानं तब्बल 18 खर्च केल्या आणि 1 विकेट प्राप्त केली. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा संख्या झाली 4 बाद 44 धावा. शेवटचं षटक आहे विशाल मात्रे गोलंदाज झालेत. विशाल म्हात्रे फुंडे जीपी पुंडे मधून खेळणारा खेळाडू. फुंडे टेनिस क्रिकेटचा खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट मधील बालकुडे ज्या संघाच्या वतीनं ज्यानं पिल्ले तो आहे. सध्या मात्र मैदानामध्ये चन्नू फॅन्स क्लबच्या शोभेल अशीच फलंदाजी करतोय. 6व्या क्रमांकावरती आलाय. आज विशेष कौतुक करेन मयूर स्मृती गावठाण संघाच्या संघ मालकाचं आणि टीम मॅनेजरचं ज्यांनी संघाची बांधणी केली ना अफलातून. यावेळेस मात्र क्रॉस बॅटेडने बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न आला होता. कार्पेट हा फटका आलाय. जिथे मात्र धावचीची संधी पाहूया काय घडतंय. थर्ड अंपायर रेफर केलं जात आहे. जिथे मात्र प्रितेश थळी धावबाद आहेत की नाही यासाठी मात्र वर्क करावं लागणार. साईप्रीत लाईव्हच्या सर्व टेक्निशियन टीमला संदेश शेळके आमच्या सोबत जोडले घेतात. बॅट्समन बॅकफूटला जाऊन ज्यांनी मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न होत असताना नक्की काय घडलंय हे मात्र स्लो मोशन मध्ये जज करण्याचा प्रयत्न केला जातोय. डिसिजन सध्या तरी पेंडिंग आहे. व्हॉट हॅपन एक्झॅक्टली थर्ड अंपायर डिसिजन नॉट आउट. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं धावा संख्या होते 51 धावा. 51 होत आहेत. फलंदाज क्रमांक 5 आणि फलंदाज क्रमांक 6 मैदानामध्ये आहेत. अतिश मते आणि प्रितेश थळी. नेक्स्ट बॉल फुलटॉस आहे. यावेळेस मात्र मिड ऑफ कडे खेळलाय. लॉंग ऑफ कडे ट्रॅव्हल होते. सिंगल फक्त मिळाली जाते. क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्यातून पाहायला मिळतोय. म्हणजे हा सामना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा होईल असं मात्र मैदानामध्ये सध्या पूर्वस्थिती पाहायला मिळते. प्राथमिक अंदाज वर्तवलात तर नवी तेच जाणवतोय कारण आज चन्नू फॅन्स क्लबकडे सुद्धा असणारे आज क्षेत्ररक्षक पाहता अफलातून क्षेत्ररक्षण करतात
आणि त्या क्षेत्ररक्षकांकडे फलंदाजी सुद्धा तेवढी चांगली. रिव्हर्स स्ट्रोक अटेंड करण्याचा हा प्रयत्न केलाय. अगदी या सत्रातील ज्या क्षेत्रामध्ये आलेला हा तिसरा चौकार आपण पाहतोय. डीप तडम्यान सीमा पार चौकार. हा चौकार येतोय बॅटकटच्या स्वरूपात मिळाला जातोय. आता मात्र धावत संख्येला योग्य आकारला असं म्हणेन. फुलटॉस ऑन साइडला यावेळेस ड्राईव्ह केलाय. गॅप मध्ये आहे. फार चांगल्या पद्धतीने गॅप क्लिअर केली जाते. दुसऱ्या धावेसाठी हा प्रयत्न असफल ठरलाय. क्षेत्ररक्षकाने अप्रतिम अशी मात्र फेकी जुगलने केली. इथे मात्र फलंदाज होईल धावबाद. पाच बाद 57 धावा आहेत. 5 बाद 57. बॅट्समन शुभम डाकी येताना दिसतोय. मयूर स्मृती गावठाण संघाच्या वतीनं आज खेळणारा शुभम व्यावसायिक खेळाडू आहे. फुलटॉस पुन्हा एकदा मात्र आपण पाहताय. लॉंग ऑन कडे खेळण्याचा हा प्रयत्न. सिंगल मेटेअर डबल साठी हा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा पूर्ण केल्यात शेवटच्या चेंडूवरती आणि 5 षटकांचा खेळ समाप्त झाल्याचा इशारा पंचांच्या वतीने येतोय. अर्थात पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना मयूर स्मृती गावठाण संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 5 बाद 59 धावा होत आहेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 5 बाद 59 धावा फलकावती लागल्या जात आहेत. ज्यामध्ये पहिल्या सत्रात आपण पहिलं षटक हाताळताना प्रथमेश म्हात्रेंना पाहिलं 5 धावा. दुसऱ्या षटकामध्ये सत्यम भोईर यांनी 11 धावा दिल्या. तिसऱ्या षटकामध्ये जुगल आले ज्यांना 18 दिल्या. चौथ्या षटकामध्ये सत्यम भोईर आले ज्यांनी 10 धावा दिल्या. आणि या सत्रातील शेवटचं षटक ज्यानं पहिल्या चेंडूवरती षटकार खाऊन सुद्धा नंतरच्या 5 चेंडूमध्ये खर्च केल्या त्या म्हणजे फक्त 9 धावा. अशा प्रकारे शेवटच्या षटकामध्ये 15 आल्या. 5 षटकांचा मित्र खेळ संपलाय. धावसंख्या होते 5 बाद 59 धावा आणि 60 धावांचं आव्हान असेल. 12च्या सरासरीने इथे मात्र दुसऱ्या सत्रामध्ये 60 धावांचा पाठलाग करताना आपण पाहणार आहोत. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल UPL उरण प्रीमियर लीग पर्व पहिले. मुख्य आयोजक आतिशजी पाटील पागोटे व रायगड भूषण सन्माननीय नितेश पंडित सर मोठीजुई यांच्या संकल्पनेतून साकारली गेलेली स्पर्धा आपण आज पाहताय. 4था दिवस आहे या स्पर्धेचा. फार मोठी मेहनत खऱ्या अर्थानं या 2 व्यक्तींनी घेतली आणि त्यांच्या खऱ्या अर्थानं साथीला पडद्यामागच्या अनेक कलाकार ज्यांनी सुद्धा फार मोठी मेहनत घेतली. ज्यांच्या सुद्धा अप्रत्यक्षरित्या साह्याचं विशेष कौतुक मी आज करेन. कारण कोणत्या प्रकारचं तुमचं कार्य असेल तर ते कार्य एक आणि दोघांनी होत नसतं. त्याला इतरांचं सहकार्य सुद्धा लाभणं फार महत्त्वाचं. आणि म्हणूनच आज स्टेपा डान्स अकॅडमी असेल, गुरुही रीत हे गुरुही प्रीतचे सर्व सहकारी असतील, अनेक निवेदक सूत्रसंचालक समालोचक आणि पागोटे ग्रामस्थ या सर्वांचीच फार मोठी मेहनत खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी राहिली आहे. आणि म्हणूनच आज उरण टेनिस क्रिकेटच्या मी म्हणेन इतिहासातील मी म्हणेन सोनेरी अक्षरामध्ये ज्या स्पर्धेचा उल्लेख केला जाईल अशी संबंध उरणवासियांना एकत्र करणारी स्पर्धा आज आपण पाहतोय. आणि आपण पाहू शकाल ही स्पर्धा पाहण्यासाठी दुखापत झालेले आमचे काही प्रेक्षक सुद्धा इथे उपस्थित झालेत. कारण शरीराची दुखापतीला मी म्हणेन विसावा देणारा खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी क्षण कोणता असेल तर त्याचं नाव आहे UPL सीझन 1. विशेष कौतुक करेन त्या प्रेक्षकांचा सुद्धा. आज ताण भूक अगदी सर्व दुःख वैयक्तिक कामं हरपून ज्या प्रेक्षकांनी पसंती दिली या स्पर्धेला प्रत्यक्षरित्या पागोट्याच्या मैदानावरती येऊन ज्या पागोटे गावाचं नाव आपण पाहिलं ना, उरणचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा त्या पागोट्याच्या मी म्हणेन 84च्या आंदोलनामध्ये खऱ्या अर्थानं ज्या गावानं 3 हुतात्मे दिले असं हे गाव फार मोठा त्याग आहे या गावाच्या इतिहासामध्ये.
त्याच गावाच्या खऱ्या अर्थानं पवित्र भूमीमध्ये चालू असणारी आपण स्पर्धा एन्जॉय करता जाऊया दुसऱ्या सत्राकडे. प्लीज वेळेचं भान ठेवूया आपण. दुसरं सत्र जसं चालू होईल 12ची सरासरी असणार आहे. तर या स्पर्धेसाठी आपण पाहताय आज आमच्या सोबत उरण टेनिस क्रिकेटमध्ये असा एक समालोचक, सध्याच्या घडीला ज्या समालोचकाची चर्चा आणि ज्या समालोचकाला आणि ज्या आवाजाला सातत्याने प्रेक्षकांनी पसंती दिली, असा आवाज सातत्याने प्रेक्षकांच्या मनावरती भुरळ घालताना दिसतो आणि तोच आवाज पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळेल. नाव आहे विपुल पाटील गावठाण. तर पुढच्या सत्रासाठी जाऊया आपण पुन्हा एकदा. 12च्या सरासरीनं कशा पद्धतीने चन्नू फॅन्स क्लब फुंडे बोकरवडा पाठलाग करेल की मयूरस्मृती गावठाण संघ या 60 धावांचा पाठलाग करत असताना प्रतिस्पर्धी संघाला थांबवण्याचा प्रयत्न केला. ऐकूया आपण आगे की जुबानी विपुल पाटील की. हॅलो, सुस्वागतम. उरण प्रीमियर लीग 2022 हे शानदार पर्व आणि या पर्वातील या स्पर्धेतील आजचा चौथा दिवस आणि या चौथ्या दिवसातील ही दुसरी मॅच. एका बाजूला चन्नू फॅन क्लब्स फुंडे बोकडबिरा आणि त्याच्या विपक्ष आपण पाहू शकताय मयूरस्मृती गावठाण. प्रथमतः मयूरस्मृती गावठाण संघानं नाणेपेकी हरून फलंदाजी त्यांच्या वाट्याला आली आणि फलंदाजी करत असताना 59 धावा बनवल्यात आणि 60 धावांचं आव्हान ठेवलंय चन्नू फॅन्स क्लब या संघासमोर. एका बाजूला आपण प्रथमेश म्हात्रेला पाहू शकताय तर दुसऱ्या बाजूला वैभव पाटील, दोन असे स्टार खेळाडू जे कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आहेत. इथून मात्र सलामीला आपण पाहतोय प्रथमेश म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला नॉनस्ट्राईक इंडला रोहन पाटील. इथून ऑनस्ट्राईकला रोहन आहेत आणि नॉनस्ट्राईक इंडला प्रथमेश म्हात्रे. गोलंदाज इथून दाखल केले जातील वैभव पाटील, कंठवली गावातील हा तेज तर्रार गोलंदाज. 60 धावांचं आव्हान. अगदी सुरुवातीला प्राथमिक अंदाज बांधला तर 3 दिवस आपण पाहायला गेलात तर ही सातत्याने विकेट गोलंदाजांच्या प्रेमात पडलंय. सातत्याने लोवेश स्कोर होतोय आणि मैदानामध्ये फार धावा होत नाही आहेत असा प्राथमिक अंदाज. पण या धावा बनवण्यासाठी सज्ज असेल रोहन. लोअर फुल टॉस होता, शफल झालेत. इथून मात्र बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ढकलून दिलाय. वन बाउंड पहिल्या चेंडूवर स्वागत केले रोहननं वैभव पाटीलचं. 60 धावांचा पाठलाग करत असताना त्यांनी उत्तर दिलंय सौ सोनार के तो एक लोहार का. त्याच्या बॅट मधून आलेला हा चौकार. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल वैभव पाटील याला. समोर आहेत रोहन ज्यांनी पहिल्या चेंडूवर चौकार लगावलाय. यावेळचा आखूट टप्प्याचा चेंडू जोरदार अपील केली जाते. गुडलेस पॉइंटवरून हा चेंडू थोडीशी उंची दिली होती आणि हा निर्धाव चेंडू तो वैभव पाटीलचा. कौतुक करायला हवं वैभवचं. अतिशय चांगली गोलंदाजी आहे. अगदी छोटंसं गाव कंठवली आणि त्या गावातून आज बिलॉंग करत असताना मोठमोठ्या स्पर्धा तो खेळलाय आणि आज मात्र मयूरस्मृती गावठाण संघाचं नेतृत्व करतोय. अतिशय चांगला फटका. इथून मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. कार्पेटच्या साह्याने खेळलेला फटका आणि इथून मात्र चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. मिळतील 4 धावा.
3 चेंडूमध्ये तब्बल 8 धावा रोहनच्या बॅट मधून पाहायला मिळतात. या अगोदर फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू आणि त्यानंतर लॉंग ऑन मध्ये रिव्हर्सचा फटका नजाकत दाखवलाय आणि तो मात्र बॅक टू बॅक लगावला दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार लगवलेत. धावपटलावर धावा लागल्या गेल्यात. 4 चेंडूमध्ये 12 धावा. 60 धावांचा पाठलाग करत असताना अतिशय चांगली फटकेबाजी करतोय रोहन. दुसऱ्या बाजूला नॉनस्ट्राईक एंडला प्रथमेश म्हात्रे याला आपण पाहतोय. वैभव पाटीलला इथून सिद्ध करावे लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. 60 धावा रोखायचा असेल तर अचूक पद्धतीनं गोलंदाजी. पण या वेळचा चेंडू अगदी खोलामध्ये जोरदार अपील केली जाते. पंचांकडे दबाव प्रेशर टाकला जातो. आशाभूत नजरेनं पाहिलं जात आहे ती जोरदार अपील. ही स्पर्धा संपूर्ण साईप्रीतच्या माध्यमातून कव्हर करण्यात येत आहे. गुणलेखन आमचे करतात सुदर्शनजी पाटील तारा. या अगोदर आपण 17 मध्ये प्रसादजी भोईर यांचा आपण आवाज ऐकला. त्यानंतर अक्षय पाटील रावे. ही सुंदर संकल्पना रायगड भूषण नितीशजी पंडित सर असतील आणि त्यांच्या समवेत आतिशजी पाटील आणि संपूर्ण त्यांचे सहकार्यांच्या माध्यमातून उरण टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंच्या आज स्वप्नांच्या पाठलाग करत असताना त्या स्वप्नांना आज पूर्णविराम लावणारी ही स्पर्धा उरण प्रीमियर लीग पर्व पहिलं. 5 चेंडूंचा इथं खेळ समाप्त झालाय. धावपटलावर धावा लागल्या गेल्यात 12 धावा. आणखी या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 60 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत आणि चांगली सध्या फलंदाजी करतोय रोहन. त्याच्या बॅटमधून 3 चौकार आलेत. यावेळचा चेंडू तेज तर्रार वेगवान चेंडू होता. अतिशय चांगली चेंडू फेकला गेलाय आणि इथून मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावपटलावर धावा लागल्या गेल्यात. 60 धावांचा पाठलाग करत असताना इथून चन्नू फॅन्स कप फुंडे बोकडविरा संघाच्या बिनबाद 12 धावा. येणारे 24 चेंडू आणि इथून मात्र 48 धावांची गरज. 12च्या सरासरीनं सध्या जायचं आहे आणि सध्या पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात. बिनबाद 12 ही सुरुवात पाहायला मिळते. 60 धावांचा पाठलाग करत असताना चन्नू फॅन्स क्लब फुंडे बोकडविरा संघाची अतिशय चांगली ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये ही तेवढीच हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळेल. उरण प्रीमियर लीग हे पर्व आणि या पर्वातील हे शानदार आयोजन पाहायला मिळत आहे. तेवढीच प्रेक्षकांची गर्दी यूट्यूबच्या माध्यमातून घरी बसल्या आपल्या मोबाईल स्क्रीनवर किंवा LED टीव्हीवर जे प्रेक्षक ही स्पर्धा पाहतात त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. येणारे 24 चेंडू आणि इथून मात्र 48 धावा बनवायच्या आहेत. इथून ऑनस्ट्राईकला असतील प्रथमेश म्हात्रे जे डावकरी आताचे फलंदाज आहेत. गोलंदाज दाखल केले जातील शुभम डाकी. आणखी एक उरण तालुक्यातील नामवंत गोलंदाज बोरखार गावातील हा खेळाडू. सातत्यानं या खेळाडूला आपण गावदेवी गावठाण संघातून व्यावसायिक क्रिकेट खेळताना पाहिलाय आणि आज हा खेळाडू या मैदानामध्ये हुतात्मा मैदान पागोड्यावरच्या मैदानामध्ये उरण प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहू शकताय. तेसर्रार चेंडू होता. हलक्यातून खेळण्याचा इथं प्रयत्न केला जातोय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झालाय. तिथं प्रितीश ठरली होते. चेंडू अडवला जातोय. आणखी एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्या 13 धावा. काल परवाच अगदी केंद्रीय मंत्री चस्क अंजूरच्या मैदानामध्ये प्रथमेश म्हात्रेची अफलातून खेळी अतिशय चांगली त्याने खेळी साकारली होती आणि आज मात्र तो इथं उरण प्रीमियर लीग मध्ये चन्नू फॅन्स क्लब फुंडे संघाचं नेतृत्व करत असताना पाहायला मिळतोय. 13 धावा धावपटलावर लागल्या गेल्यात. गोलंदाज शुभम डाकी. इथून खरं तर गरज असेल मयूर स्मृती गावठाण संघाला ब्रेक थ्रूची एखाद्या विकेटच्या शोधामध्ये सध्या हा संघ आहे. पण चांगली सुरुवात सध्या बिनबाद 13 धावसंख्येवर खेळतात. जिथं 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. अतिशय चांगली सुरुवात या सलामीच्या जोडीनं करून दिलंय या संघासाठी. यावेळचा तेज तर्रार चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक
एलिव्हेशन कमी, बराच काळ चेंडू हवेमध्ये आणि झेल खाली निहाल नाईक. पहिली विकेट इथून रोहन पाटील होतील झेलबाद. तिसऱ्या क्रमांकावर हर्षल घरत इथून दाखल होतील, जे बाला स्पोर्टचे ओनर आहेत, मॅन फ्रॉम डोंगरी. सातत्यानं बाला स्पोर्टचे आपण बॅट्स पाहू शकता, बरेचसे फलंदाज त्यांचा वापर करत असतात असे बाला स्पोर्टचे ओनर. मैदानामध्ये हर्षल घरत दाखल होत आहेत. दोन चेंडूमध्ये फक्त धावा खर्च केल्यात एक, आणि महत्वाची विकेट रोहनला त्यानं बाद केलाय. पण इथून पुन्हा एकदा आव्हान समोर असेल ते प्रथमेश म्हात्रे. आयुष्यामध्ये तुमचा संघर्ष येत असतो, पण तुम्ही खचून जाऊ नका, कारण संघर्ष देव त्याच्याच वाट्याला देतो ज्याच्यामध्ये सामर्थ्य असतं. तिथून मात्र संघर्ष करत असताना शुभम डाकी अप्रतिम गोलंदाजी. सातत्यानं जर विचार केला 3 ते 4 दिवसा अगोदर खालापूरच्या मैदानामध्ये खेळत असताना उस्मान पटेल अगेन्स्ट या गोलंदाजानं अतिशय चांगली गोलंदाजी केली. उस्मान पटेलला सुद्धा शांत बसवलं होतं. अशी गोलंदाजी सातत्यानं शुभम डाकीची पाहायला मिळाली होती. या मैदानामध्ये सुद्धा तशीच सध्या गोलंदाजी करतोय. पण समोर आहे प्रथमेश म्हात्रे, ज्याला सातत्यानं पिट्टू या नावानं ओळखलं जातं. तो मैदानामध्ये शांत बसणार नाहीये. या वेळचा चांगला स्ट्रोक, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बराच काळ चेंडू पण त्यांच्या सहा धाबेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्यात 19 धाबा. एक बाद 19, 60 धाबांचा पाठलाग करायचा आहे. शुभम डाकी याच्यावर हल्ला बोल केला जातोय, कारण समोर नाव मी म्हणालो मोठं नाव आहे उरण टेनिस क्रिकेट मधील प्रथमेश म्हात्रे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज, त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. ते सर्रार चेंडू मात्र त्याला पाठवून दिलाय, तेवढाच लॉंग आणि तेवढाच पंचवीस धावा धावपटला लागल्या गेल्यात. 11 चेंडूंचा इथं खेळ समाप्त झालाय. शुभम डाकीनं सुरुवातीला 3 चेंडू शांत बसवलं होतं या संघाला, पण त्यानंतर या 2 चेंडूवर बॅक टू बॅक 2 षटकार प्रथमेश म्हात्रेच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतात. 25 धावा धावपटला लागल्या गेल्यात. यावेळचा आणखी एक, इथून मात्र आजच्या दिवसातील उरण प्रीमियर लीग मध्ये षटकारांची हॅट्रिक ठोकणार षटकाराच्या साह्यानं धावपटलावर धावा लागल्या गेल्यात. 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झालाय. 60 धाबांचा पाठलाग करत असताना एक बाद 31 धाबा. षटकारांची हॅट्रिक लगावली प्रथमेश म्हात्रे. तर त्यासाठी बक्षीस लागलं जात आहे. चन्नू फॅन क्लबचे ओनर राकेशजी पाटील यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज प्रथमेश म्हात्रे याला दिलं जात आहे. 31 धाबा धावपटला लागल्या गेल्यात. येणारे 18 चेंडू आणि इथून मात्र 29 धाबांची गरज. 18 चेंडू 29 धाबा. प्रथमेश म्हात्रे अगदी अंजूरच्या मैदानाचा फॉर्म घेऊन पुन्हा एकदा या पागोडीच्या मैदानामध्ये उतरलाय की काय, हा प्रश्नचिन्ह सुद्धा प्रेक्षकांमध्ये पडलाय. आणि आज मात्र प्रेक्षकांची तो मन जिंकतोय. अतिशय चांगली फटकेबाजी, कौतुक करेन इथून मी प्रथमेशचा. अतिशय चांगली फटकेबाजी.
एक चांगला गोलंदाज होता शुभम, पण त्याच्या अगेन्स्ट मात्र त्यानं चांगली फलंदाजी केली आहे. सलग 3 षटकार ठोकलेत. या उरण प्रीमियर लीगमध्ये आत्तापर्यंत 4था फलंदाज आहे. त्याच्या बॅटमधून 3 चेंडूवर 3 षटकार. आजच्या दिवसातील हा दुसरा फलंदाज. या अगोदरच्या मॅचमध्ये राज मात्रे खोपटे टायगरच्या फलंदाजानं षटकाची हॅट्रिक लगावली होती आणि इथून मात्र ह्या फलंदाजाच्या बॅटमधून 1 षटकाराची आपण हॅट्रिक पाहिली. तिसरा गोलंदाज इथून दाखल केला जातोय. वैयक्तिक दुसरं आणि संघाच्या वतीने तिसरं षटक हाताळत असताना वैभव पाटील याचा पहिलाच तेज तर्रार वेगवान चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू इथून निर्धाव आलाय. 17 चेंडू आणि इथून मात्र 29 धावांची गरज. ऑनस्ट्राईकला आपण हर्षल घरत यांना पाहू शकताय. बाला स्पोर्टचे ओनर आहेत. डोंगरी गावातून ते बिलॉंग करत असतात. समोर आहेत वैभव पाटील. येणारे 17 चेंडू आणि इथून मात्र 29 धावांची गरज. यावेळी बॅकफुटर गेले आणि इथून मात्र गलीमध्ये चेंडूला पाठवून दिलाय. लॉंग स्टॉप मध्ये चेंडू जाईल आणि मिळतील इथून 4 धावा. मौसम है मस्ताना गर्लफ्रेंड पंधरा चेंडू आणि इथून मात्र 25 धावांची गरज आणि इथून हा एक येणारा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी. या अगोदर एक चौकार आला होता, पण त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू वैभव पाटीलच्या गोलंदाजीमधून निर्धाव पद्धतीचे पाहायला मिळतात. येणारी 14 चेंडू आणि इथून मात्र 25 धावांची गरज. चांगली गोलंदाजी सध्या वैभव करतोय. कौतुक करायला हवं वैभवचं सुद्धा. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकले. तिथून प्रेशर दबाव टाकण्याचा प्रयत्न वैभवचा सुद्धा राहील. यावेळी आणखी एक निर्धाव चेंडू. चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि या षटकाची इथं मात्र हे षटक मात्र इथं समाप्त होत आहे. येणारे 12 चेंडू आणि इथून मात्र 25 धावांची गरज. चांगली गोलंदाजी वैभवनं पुन्हा एकदा कमबॅक करून दिलाय. धावपट्टावर आपण धावा पाहू शकताय. 35 धावा, 60 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि इथून मात्र येणारे 12 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल चन्नू फॅन्स क्लब फुंडे बोकुडे या संघाला. बारा चेंडू आणि इथून मात्र 25 धावांची गरज. गोलंदाज दाखल केले जातात. महेश ठाकूर पनसवाडीतून बिलॉंग करणारा हा गोलंदाज. समोर आहेत प्रथमेश मात्रे. जर 1990च्या दशकामध्ये जर गेला तर एक चांगली गोलंदाजी उरण तालुक्यातील एक भन्नाट वेगवान गोलंदाज म्हणून या गोलंदाजीचं सातत्यानं मोठं नाव होतं.
इथून मात्र या सामन्यामध्ये येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 25 धावांची गरज. फुल टॉस आहे प्रथमेश समोर आणि त्याच्या बॅट मधून येतोय इथून मात्र सलग 4था षटकार. या षटकाराच्या साह्यानं धावपटलावर धावा लागल्या गेल्यात 41 धावा. प्रथमेश मात्रे काय अफलातून फलंदाजी करतोय. सलग 4 चेंडूवर 4 षटकार ठोकलेत. धावपटला धावा आपण पाहू शकता 41 धावा. समोर आहेत महेश ठाकूर. अगदी वेगवान चेंडू फेकला होता, यॉर्कर डिलिव्हरी, पण अतिशय चांगली कमबॅक करून देतोय. गोलंदाजाचं नाव आहे महेश ठाकूर. या मयूर स्मृती गावठाण संघाला मात्र भूमिका स्पोर्ट चेरलेच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचंसुद्धा आपण स्वागत करूयात. येणारे 10 चेंडू आणि इथून मात्र 19 धावांची गरज. 10 चेंडू 19 धावा. समोर आहेत प्रथमेश मात्रे. सातत्यानं या विकेटची चर्चा आता सध्या मयूर स्मृती गावठाण संघ करत असेल. यावेळी मात्र थांबणार नाहीये प्रथमेश मात्रे. मिड विकेटच्या डोक्यावर उडून दिलाय, आर पार ठोकलाय षटकार. नवी मुंबई पासून 20 किलोमीटर अंतरावर बसलंय या भावा माझं उरण शहर. फिरायला पेट्रोल भाव 2-3 लिटर. षटकाराच्या साह्यानं धावपट्टा धावा लागल्या गेल्या 47 धावा. इथून समीकरण असेल येणारे 9 चेंडू आणि 13 धावांची गरज. प्रथमेश मात्रे आता मैदानामध्ये सांगतोय जो प्रतिस्पर्धी संघाची हलवतो ना सूत्रे त्याचं नाव आहे प्रथमेश मात्रे. आणि इथून येणारे 9 चेंडू आणि 13 धावांची गरज. 5 षटकार ठोकलेत या इनिंग मध्ये. काय अफलातून फटकेबाजी प्रथमेशच्या बॅट मधून. 6वा येईल का, पण यावेळी एलिव्हेशन खराब आहे. बराच काळ हवेमध्ये, पण इथून मात्र क्षेत्ररक्षक बनलेत प्रेक्षक. ठोकला आणखी एक षटकार. नऊ चेंडूवर वैयक्तिक 37 धावांची नाबाद खेळी करतोय. त्यामध्ये 6 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात. 8 चेंडू आणि इथून मात्र 7 धावांची गरज. आणखी एक यॉर्कर चेंडू बॅक टू बॉलर. गोलंदाजाच्या डोक्यावरून हा चेंडू पाहायला मिळतो. डायरेक्ट हिट करण्याचा इथून प्रयत्न राहिलाय. आणखी 2 धावा जोडल्या जातील आणि 2 धावीनिशी धावपटलावर धावा लागल्या जातील. तब्बल 55 धावा. एक चांगली इनिंग साकारताना प्रथमेश मात्रे याची पाहायला मिळते. येणारे इथून 7 चेंडू आणि इथून मात्र 5 धावांची गरज. 7 चेंडू आणि 5 धावांची गरज. चांगली फटकेबाजी प्रथमेश मात्रेच्या बॅट मधून होताना पाहायला मिळाली. 6 षटकार त्यांनी आतापर्यंत ठोकलेत. अप्रतिम फटकेबाजी. अगदी खोलामध्ये टाकला होता. इथून हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आले. चेंडूची चांगली पकड पाहायला मिळते. 1 धाव जोडली जाईल. येणारे 6 चेंडू आणि गरज असेल 4 धावांची. साठ धाबांचा पाठला करत असताना धावपटलावर आपण धावा पाहू शकताय 56 धाबा आणि येणारे 6 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज असेल. खोपटे टायगर संघाच्या संघनायकाला विनंती केली जाते आपण प्रेझेंटेशन बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. यापुढे होणारा सामना आपल्या समोर असेल खोपटे टायगर्स आणि त्यांच्या विपक्ष असेल मयूर स्मृती गावठाण. 11 चेंडूवर वैयक्तिक 40 धाबा वर खेळतो प्रथमेश मात्रे. इथून गोलंदाज दाखल केले जातात. निहाल नाईक टाकीगाव संघाचा आणखी एक वेगवान गोलंदाज. ही मॅच अजून संपली नाही आहे कारण या सामन्यामध्ये काय होऊ शकतं, पण प्रथमेश मात्रे जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत चन्नू फॅन्स क्लबचा सातत्यानं मी म्हणेन हा सामना त्यांच्या बाजूनं राहताना पाहायला मिळू शकतोय. त्याच्याकडे क्षमता आहे, एक चांगला खेळाडू आहे.
आणि त्याने या मैदानामध्ये अतिशय चांगली फटकेबाजी या इनिंगमध्ये साकारले. येणारे 6 चेंडू आणि गरज असेल 4 धाबांची. 6 चेंडू 4 धाबा. गोलंदाज निहाल नाईक. सहा मध्ये 4. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच कदाचित पाहायला मिळेल का. यावेळी चांगला हा फटका, ड्राईव्ह केलेला फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये महेश आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. दुसरी धाव झपाट्याने घेतली जाते. चांगली रनिंग बिटवीन. आणखी येणारे 5 चेंडू आणि इथून मात्र 2 धाब्यांची गरज. 5 चेंडू 2 धाबा. इथून चांगली फटकेबाजी. या सामन्यामध्ये प्रथमेश म्हात्रेचा एक वेगळाच जळवा पाहायला मिळाला. संपूर्ण त्याच्या बाजूनं हा डाव साकारताना जर त्याची इनिंग जर पाहायला गेलात तर त्यानं आतापर्यंत 12 चेंडू खेळत असताना 42 धाबा जमा केल्यात. वन मॅन शो. 5 चेंडू आणि इथून मात्र 2 धाबांची गरज. निहाल नाईक इथून तैनात असतील गोलंदाजी करण्यासाठी. 5 चेंडू आणि इथून मात्र 2 धाबांची गरज. अगदी खोलामध्ये टाकला होता. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. हा सामना मात्र इथून इक्वल झाला. आणखी 1 धावेची गरज. 4 चेंडू आणि इथून मात्र 1 धावेची गरज. ऑस्ट्रेलियाला असतील हर्षल करत. 4 चेंडू आणि इथून मात्र 1 धावेची गरज. गोलंदाज तैनात असतील निहाल नाईक. हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न. ही धाव घेत असताना इथून मात्र फलंदाज हर्षल गरत होतील धावबाद. नवीन फलंदाज नॉस्ट्रेलियाला जुगल करत. बेंडकल संघातील हा खेळाडू. पण आणखी 1 धावेची गरज आहे. या सामन्यामध्ये येणारे 3 चेंडू आणि 1 धावेची गरज. निहाल नाईक. अगदी आपण जवळ क्षेत्ररक्षण पाहू शकता. क्लोज क्षेत्ररक्षण. समोर आहेत प्रथमेश म्हात्रे. 3 चेंडू आणि इथून मात्र 1 धावेची गरज. अगदी खोलामध्ये स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये 1 चेंडू इथून निर्धाव येतोय. थोडंसं दडपण, थोडंसं प्रेशर इथून क्रिएट करण्याचा प्रयत्न सध्या मयूर स्मृती गावठाण संघाचे गोलंदाज, क्षेत्ररक्षण आणि संपूर्ण ऑल टीम करताना पाहायला मिळते. इथून येणारे 2 चेंडू आणखी 1 धावेची गरज. 2 चेंडू 1 धावेची गरज. हे खरं तर निर्णायक चेंडू असेल गावठाण संघासाठी. या अगोदरचं षटक जर निहालने टाकलं असतं तर एक वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. पण येणारे 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. प्रथमेश समोर आहे. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. ही डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि इथून मात्र सामना इक्वल आहे. आणि जर मॅच जर इक्वल राहिली तर इथून सुपर ओव्हर खेळवली जाईल असा आयोजकांचा निर्णय आहे. श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पाचपूस फुसफुस करतील. इथून मात्र 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. या सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये 4 धावेची गरज होती आणि इथून हा सामना शेवटचा 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. ऑनस्ट्राईकला आहे जुगल. नॉस्ट्रेलियाला नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. 1 चेंडू आणि इथून मात्र 1 धावेची गरज. हा जर चेंडू निर्धाव आला तर सुनील शेठ, शांताराम शेठ मडवी गावठाण यांच्या वतीनं डॉट आला तर 1000 रुपये दिले जातील गोलंदाज निहाल नाईक याला. 1 डॉट चेंडूसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज गावठाण संघाच्या सर्वे सर्वा सुनील शेठ, शांताराम शेठ मडवी यांच्या वतीनं.
एक चेंडू आणि एका धावेची गरज. आणि इथून मात्र इथून हा सामना एकवर सुटलाय आणि त्याला क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. मयूर स्मृती गावठाण संघाला इथून विनंती आहे. सुपर ओव्हर खेळली जाईल. ड्रिंक्स ब्रेक दिला जातोय. मैदानामध्ये पाणी लगेच 12th मॅनना घेऊन जायचं आहे. उरण प्रीमियर लीगचं हे शानदार पहिलं पर्व आणि या शानदार पहिल्या पर्वाची आजची 4थी पहाट आणि या 4थ्या दिवसामध्ये पहिलीच या मॅच मध्ये सुपर ओव्हर पाहायला मिळते. मयूर स्मृती गावठाण आणि त्यांच्या विपक्ष चन्नू